नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये. माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय झाले ते. तर आजच्या भागाची सुरुवात होती ती जानकीच्या मनातल्या अस्वस्थतेने. ओवी हट्ट करून मायाकडे झोपायला गेल्यामुळे जानकीला प्रचंड राग आलेला असतो. ओवीचा हट्टी स्वभाव आणि ऐकत नसलेली वृत्ती यामुळे जानकी मनातल्या मनात खूप तणावात असते. आज ओवीने मर्यादा ओलांडली आहे असं जानकी स्पष्टपणे बोलून दाखवते आणि ऋषिकेशला सगळं सांगायचं ठरवते. रात्री अंधाऱ्या खोलीत जानकी एकटीच उभी असते. लाईट बंद असते. तेवढ्यात ऋषिकेश अचानक तिच्या मागून येतो आणि खांद्यावर हात ठेवतो. जानकी घाबरून किंचाळते. मास्कमॅनची भीती अजूनही तिच्या मनातून गेलेली नसते. ऋषिकेश तिला शांत करतो आणि लाईट लावतो. त्यानंतर ऋषिकेश मायाबद्दलची सगळी चौकशी जानकीला सांगतो. मायेने दिलेला पत्ता खोटा निघतो. शेजारच्यांकडून चौकशी केल्यावर कळतं की मायेचे आई वडील इथे राहतच नाही. जानकीला खात्री होती की माया खोटं बोलत आहे आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याही सामील आहे. जानकी ऋषिकेशला सांगते की तिने वेगळ्या नंबरवरून ऐश्वर्याला मेसेज केला होता आणि लगेच रिप्लाय आला. यावरून माया आणि ऐश्वर्या दोघींचा जवळचा संबंध स्पष्ट होतो. जानकीने दोघींना रंगेहात पकडण्यासाठी आधीच प्लॅन आखलेला असतो. इकडे किचनमध्ये सुमित्रा आणि जानकी यांच्यात वाद होतो. सुमित्रा मास्कमॅनबद्दल चिंता व्यक्त करते. देवळात गुरुजींनी केलेली भविष्यवाणी सुमित्रा सांगते. ऐश्वर्यावर मोठं संकट येणार असल्याचं संकेत मिळाल्याचं ती सांगते. जानकी ठामपणे सांगते की आज ऐश्वर्याला पुराव्यासह पकडणारच आहे. यानंतर जानकी मॅनेजर तिघींना भेटायला निघते, कारण मकरंदच्या बहिणीबद्दल सत्य तिथून समजणार असतं. पण मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा दिघेंचा मृतदेह घरात सापडतो. पोलीस घटनास्थळी येतात. शेजारी आरडाओरडा करतात. इन्स्पेक्टर तपास सुरू करतो. जानकी तिथे पोहोचते आणि दिघेंचा मृत्यू पाहून हादरते. इन्स्पेक्टर तिची चौकशी करतो. जानकी सांगते की ती माहिती घ्यायला आली होती, पण नर्सच्या मृत्यूशी आणि दिघेंच्या मृत्यूशी जानकीचा संबंध जोडला जातो. संशयाची सुई थेट जानकीकडे वळते. पोलीस चौकशीचा इशारा देतात आणि जानकी हादरून जाते. दुसरीकडे बाजार समितीचं राजकारण पेटलेलं असतं. नाना आणि ऋषिकेश निवडणुकीसाठी चर्चा करतात. सयाजीची माणसं धमक्या देतात, अपमान करतात. सभेत मोठा वाद होतो. ऋषिकेश संतापतो, पण नानांच्या शब्दांमुळे स्वतःला सावरतो. तो ठामपणे सांगतो की तो पैसा वाटणार नाही, तर कामावर इलेक्शन जिंकणार आहे. आता पुन्हा कथेचा फोकस येतो जानकीच्या प्लॅनवर. जानकीच्या मेसेजमुळे ऐश्वर्या आणि माया देवळामागे भेटतात. दोघींना कळत नाही की मेसेज कोणी केला. तेवढ्यात जानकी समोर येते